राजकीय वास आता यायला लागलाय। कारण तुम्ही बसताय पुतळ्याखाली महाराजांच्या आणि प्लॅनिंग काय, कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं, कोणाला पाडायचं। तर मला वाटतं हे सगळं राजकीय सुरू झालंय आणि मग तसं असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या। तुम्ही मराठा समाजांच्या भावनांची अशा प्रकारे तुम्ही आपल्यासाठी उपयोग करून घेऊ नका राजकारणासाठी। आणि ते आता मराठा समाजाला कळून येतंय। माझ्याशी अनेक संघटनांचे नेते, मराठा समाजातले ठराविक लोक सुद्धा बोलतायत की आपली भूमिका योग्य आहे। आता आपल्या आंदोलनाचं राजकारण होऊ पाहतंय। का नाही म्हणले दरेकर? गॅजेट लावून म्हणले होते, त्या आई बहिणीवर हल्ला झाला त्या टायमाला म्हणे माझ्या पोलिसालाच मार लागलाय। का नाही म्हणले दरेकर तुम्ही त्या टायमाला की फडणवीसच्या डोक्यात राजकारणाचं भूत हे? लाखो पोरावर केसेस केल्यात आता राज्यातल्या, काही महिला तडीपार केल्यात मराठ्याच्या। राजकारणाचं भूत घुसलंय फडणवीसच्या डोक्यात। का नाही म्हणलं दरेकर? स्वतःला लय शान समजायला नाही एका आमदारकीसाठी। हे भाजप पक्षाला माहिती आहे काही कामाचं नाही। मराठ्याचं आंदोलन बंद पाडणे, मनोज जरांगेवर बदनाम करायसाठी सोडणे एवढ्याच कामाचं आहे। ते तमाशात मावशी नसते का बिगर नथीवली नेबळ दे, तसं ते कॅकताडात बाबू नसतो का बिगर कामाचा नुसता सरळ दिसतो। तिथं रावताच्या दांडीला कामाला येत नाही आणि कशालाच नाही, ते बोगस असतं ते। तुम्ही आधी बोललात तेव्हा मी बोललो, मग तळतळ माझ्या जातीसाठी काय करणार तू? अभियान मला माहिती आहे, मला आत्ताच माहिती आहे तुम्हाला बदनाम करणार। चल परवा तर ते मला टीका करताना असंही म्हणाले की काय बिन नथ घातलेला नाचा, असंच काहीतरी बोललेत ना। तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला असं की गणपत पाटील आहे त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटलांनी त्यांचं काय साम्य आहे का बघा। मी बोललो बाबा मी असं बोलणार नाही, कारण महाराष्ट्राची ती संस्कृती नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।